असतानाच आज या ठिकाणी प्रमुख सहकाऱ्यांची बैठक होत असताना साऱ्या पत्रकारांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव, माझे सर्व जिल्ह्यांतील सन्मान्य पदाधिकारी, मंडणगडमधील नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधूंनो, उद्या दिशा समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीला आहे. गेले काही वर्ष मंडणगड शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय क्लिष्ट झाला होता आणि मंडणगडवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेवा करण्याची संधी दिल्यापासून तिथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडावा अशी आग्रही मागणी तिथल्या माझ्या सर्वच नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी सातत्याने केली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा केली होती. पण केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव आम्ही सतत पाठपुरावा करत त्या ठिकाणी पाठवला. अगदी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे मुख्य अभियंत्यांच्याकडे संपर्क करणं, DPR बनवताना जलसंपदा विभागाचा अनाहरकत दाखला मिळवणं, अशा अनेक बाबीवरती सतत या विभागाचा लोकसभा सदस्य या नात्याने माझ्या सर्व स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठपुरामुळे मी ते संपर्क करू शकलो. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो आहे की राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान अंतर्गत एकूण 41,70,00,000 रुपयाच्या कामाला प्रशासकीय मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली. असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या, विशेष करून राज्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघातील ज्या क वर्ग नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत त्या ठिकाणचं वाढती लोकसंख्या, येणारी पर्यटनाच्या आधारित फ्लोटिंग पॉप्युलेशन या दृष्टिकोनातून अमृत 2 योजनेअंतर्गत आमचा हा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला. त्याबद्दल मी भारत सरकारचे सुद्धा रायगड रत्नागिरी लोकसभा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे. मला विश्वास आहे की पुढच्या मर्यादित कालावधीमध्ये याची जी प्रशासकीय बाबी पूर्ण करायच्या आहेत, निविदा मागवणं, निविदा स्वीकारणं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणं, ही बाब त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करेन की या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून मंडणगडला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये योजना जर का आम्हाला पूर्ण करता आली तर मंडणगडवासियांचं दीर्घकाळचं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरसहित जे काही स्वप्न होतं ते साकारलं जाईल. अलीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये, विशेष करून दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे. अशा वेळेला या योजनेचा लाभ स्थानिक नागरिकांना आणि येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा त्यानिमित्ताने होऊ शकतो. शहरामध्ये नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध केला. मागे एक आढावा बैठक घेतली, त्यावेळेला नगरपंचायत हद्दीमध्ये जे STचं स्टँड आहे त्या आवारामध्ये सार्वजनिक शौचालय असावं अशी मागणी त्यावेळेला केली गेली होती. आणि आपल्यापैकी काही पत्रकारसुद्धा त्या बैठकीला उपस्थित असतील. त्यावेळेला जिल्हाधिकारी असतील, विभागीय नियंत्रक असतील, अगदी डेपो मॅनेजर जागा देण्यापासून अनेक तांत्रिक अडचणी त्या डेपो मॅनेजरनीसुद्धा मला सांगितल्या. शेवटी 40 वर्षाच्या माझ्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करत त्यांना जे काही खडे बोल सुनवायचे होते तेही सुनावले. कारण तेही त्याच्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी डेपो मॅनेजर सांगण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी विभागीय नियंत्रक रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याजवळ थेट संपर्क करत त्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा केला. आता प्रत्यक्षात एक काम मंजूर होऊन त्या कामाची आता कार्यारंभ आदेशसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. जवळपास 53 लक्ष रुपयाची ही सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने संबंध ग्रामीण भागातून फार मोठ्या प्रमाणावरती नागरिक येत असतात, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून येणारे नागरिक असतात. अशा वेळेला शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आणि विशेष करून STने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून एक अत्यावश्यक बाब होती ती त्या ठिकाणी पूर्तता करता येते आहे.
याचंही मला एक समाधान त्यानिमित्ताने आहे. मंडणगडचा किल्ला ऐतिहासिक आहे, त्याच्या परिसरामध्ये सुद्धा अधिक कसा विकास करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहोत. हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा सतत पाठपुरावाही केला. जमिनीचा भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी सुद्धा सतत त्यानिमित्ताने बोलत आलो. त्याच्यामुळे महाडवरून जो मापरा मार्गे येणारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचंही काम नजीकच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आंबेच्या खाडी पुलाचा काही बार्जेस धडकल्या गेल्यात. मी तत्काळ जिल्हाधिकारी रायगड यांना संपर्क करून बार्जेस हटवायला सांगितलेच, पण अनधिकृत बार्जेस असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी केली जावी. कारण हा पूल बंद असल्यामुळे काय मंडणगडवासियांचे हाल झाले, व्यापारी मित्रांचे हाल झाले ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि राज्यात पहिल्यांदाच जंगल जेटीच्याद्वारे प्रवासी वाहतूक करताना तो सगळा जो काही भार होता तो राज्य सरकारने पहिल्यांदाच उचलला. इतर वेळेला अशी पुलाची बांधकामं करताना आपण बायपास किंवा डायव्हर्शन काढत असतो, परंतु खाडीतूनच ते असल्याच्यामुळेच त्याला त्या जंगल जेटीच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. मोकलांची सेवा त्या ठिकाणी मिळाली. पण जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचा सगळा जो प्रवासाचं जे काय भाडं होतं किंवा जी काय रक्कम होती